शिवसेना ठाणे जिल्हा शाखा जिल्हा स्तरावरील श्री गणेश दर्शन स्पर्धा 2025 मध्ये एकविरा मित्रमंडळांनी AI हे एक स्थित्यंतर हा साकारलेल्या देखाव्याला 6वा क्रमांक पटकावलाय। डिजिटल युगातील AIचं महत्त्व व दुष्परिणाम या संदर्भातील या मंडळांनी देखावा व चलचित्रातून नागरिकांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न केलाय। महागिरीतील एकविरा मित्रमंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे 39वे वर्ष असून या मंडळाची स्थापना 1987 साली झाली आहे। लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला त्या अनुषंगाने सदर मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। श्रींच्या पुढे करण्यात येणाऱ्या सजावटीच्या देखाव्यारूपी माध्यमाने देशभावना जागृत करून राष्ट्रीय एकात्मकता व एकता, सामाजिक बांधिलकी व लोकजागृती याबाबत समाजापुढे प्रबोधन केलं जातं। यंदा AI हे एक स्थित्यंतर हा विशेष देखावा साकारण्यात आलाय। दरम्यान 1987 ते 2024 पर्यंत या मंडळाला विशेष देखाव्यासाठी पारितोषिक मिळत असून यंदाही शिवसेना श्री गणेश दर्शन स्पर्धा 2025 मध्ये या मंडळानं 6वा क्रमांक पटकावलाय। अध्यक्ष जगदीश भोईर, उपाध्यक्ष रुपेश भोईर, सरचिटणीस अविनाश तांडेल, खजिनदार कृष्णा देशमुख, चिटणीस राजेंद्र भोईर, उपखजिनदार कृष्णा देवळेकर, दीपेश देशमुख, भावेश कोळी, संतोष रामाने, हर्षल भोईर, जीत पाटील, भावेश विशे, निकिता देशमुख, राजेंद्र भोईर, परेश भोईर, प्रवीण पाटील, प्रतिमा भोईर, प्रकाश दरिष्टकर, संजय पवार, संजय बोरकर, अमृता मोडक आदी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी लहान मुलांनी देखावा साकारण्यात मोलाचे योगदान दिले आहे। आमचे एकविरा मित्रमंडळ महागिरी विभाग ठाणे मंडळाचे अध्यक्ष आहेत श्री जगदीश महादेव भोईर। मी सुरेंद्र भोईर सदस्य आहे। मंडळाची स्थापना कधी झाली आणि यंदाचं डेकोरेशन काय? मंडळाची स्थापना सन 1987 साली झाली आणि या मंडळाचं डेकोरेशन आहे AI एक स्थित्यंतर। त्या टॉपिक कसं हे आम्ही सर्व एक चर्चा केली कुठला विषय घ्यायचा। आमच्या मुलांना म्हटलं AI विषय हाताळूया, तर त्यात आमचे टेमकर चंद्रास टेमकर GST अधिकारी आहेत ठाण्याला, त्यांनी संहिता लेखन केलेलं आहे आणि ते मधु आमनकर, सुहास खामकर यांनी ते एडिटिंग वगैरेचं काम केलं। तसेच सजावटीचं काम कलादिग्दर्शक संतोष रामाने, हर्षल भोईर, देवांशी भोईर, ऑपरेटर म्हणजे सजावटीचं कॅसेट ऑपरेटिंग करतायत जीत पाटील, निकिता देशमुख, परत भावेश विशे हे ऑपरेटिंग करतात। कॅसेट 9 मिनटं 10 सेकंदाचं कॅसेट आहे, चलचित्र आहे, देखावा आहे, लाईट शो आहे, त्यातनं समाजप्रबोधनाचं काम करतो। डेकोरेशन बनवण्यासाठी किती दिवस लागतात? साधारण आम्हाला महिनाभर जातो आणि सगळे स्थानिक कलाकार असतात। मटेरियल आपले पेपर हे साधे आपले म्हणजे विदाउट केमिकल कलर आणि सनबोर्ड वगैरे चा वापर करतो। गेल्या वर्षी आनंद आहे सुमनापरी हे डेकोरेशन सादर केलं होतं। त्याला सदर 7-8 प्राईज मिळाले होते। गिरनार लोकसत्ता, राष्ट्रवादी काँग्रेस, महापालिका, ठाणे शिवसेना, तसंच गेल्यावेळी काही पेश समाजाचे हा देखावा साकारला होता, त्याला पण आज पारितोषिक मिळाले आम्हाला। यावेळी शिवसेनेचं पहिलं 6वं पारितोषिक डिक्लेअर केलेलं आहे। तुम्हाला काय वाटतंय पारितोषिक? नाही, पारितोषिक का आता का आपल्या कलेला म्हणजे वाव मिळाला म्हणजे आपलं हे झालं ते आता प्राईस काय पुढे मागे होतच असतात, त्यामुळे आपल्याला काय हे नाही म्हणजे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, म्हणजे काहीतरी इथे प्रबोधनात विषय असतो ते लोक पाहायला येतात। आता आरोग्य शिबिर असतात आमच्याकडे, परत ते लहान मुला म्हणजे सत्कार समारंभ, आपलं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ असतो। छोट्या मुलांच्या गणपतीमध्ये 20 स्पर्धा आयोजित केल्या जातात, महिलांच्या स्पर्धा असतात आणि इतर अखंड हरिनाम सप्ताहाचा मोठा आमचा कार्यक्रम असतो। बाकी इतर दहीहंडी, गोकुळाष्टमी उत्सव, शिवजयंती उत्सव, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे पण कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम राबवले जातात।